ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाणे ही दहीहंडीची पंढरी मानली जाते आणि बघू शकतो की या पंढरीमध्ये हे गोपाळ आलेले आहेत आणि उत्साह जल्लोष त्यांचा बघायला मिळतोय। हळूहळू उत्साह वाढतोय। वरुणराजे सुद्धा या ठिकाणी सलामी आलेली आहे आणि याच वरुणराजाच्या सलामीमध्ये हे आपले बाळ गोपाळ हे दहीहंडीचा उत्सव साजरा करतायत, सलामीवर सलामी लावतायत आणि आताच एक सलामी या ठिकाणी लावलेली 6 तरांची आणि ही दहीहंडी ठाण्यामधली महत्त्वाची दहीहंडी, मानाची दहीहंडी, दिघे साहेबांची दहीहंडी आणि ही सोन्याची दहीहंडी असं म्हटलं जातं आणि या दहीहंडीला सिने अभिनेते संतोष जुळेकर आलेले आहेत। सर, काय म्हणाल, तुम्ही ठाण्यात राहतात आणि या ठाण्यातून विविध जे संस्कृती आपली जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आला कसं वाटतं तुम्हाला? या ठिकाणी माझंच घर आहे, माझंच होम ग्राउंड आहे टेंबी नाक्यावर आणि ठाण्यातली मला वाटतं पहिली मानाची दहीहंडी आहे ही आणि जोपर्यंत या दहीहंडीला उपस्थिती होत नाही किंवा हजेरी लागली जात नाही तोपर्यंत उत्सव पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही मला। त्यामुळे एक वेगळं नातं आहे या दहीहंडीशी, या उत्सवाशी आणि खास करून या टेंबी नाक्यावरच्या दहीहंडीशी। त्यामुळे खूप आनंद आहे, दरवर्षी येतो, सगळे हा आनंद, हा जोश जल्लोष बघतो, खूप बरं वाटतं। ठाण्यामध्ये या भागामध्ये खूप असे सण, असे उत्सव असतात, तशा तुमच्या काही आठवणी असतील दहीहंडीच्या, गणपती उत्सवाच्या किंवा आपल्या तलावपाडीमध्ये जे दिवाळी पहाट होते त्याच्या काय काय? सगळ्या ठाण्यातल्या सगळ्याच दिवाळी पहाटपासून ते इकडचा नवरात्र उत्सव, टेंबी नाक्यावरचा दहीहंडी उत्सव, इकडचा गरबा, सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळीच आम्ही दिघे साहेबांबरोबर आम्ही तिकडे तर म्हणजे लहान होतो, मला वाटतं मी 8वी 9वीला असेल तेव्हा त्या आनंद मठीत तिकडे शाखा पहिली, तिथे आम्ही साहेबांच्या सगळे आम्हा मुलांना घेऊन मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम असायचे, त्यात आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करायचो। खूप आठवणी आहेत आणि मला खूप छान वाटतं की आज माझं ठाणं समृद्ध होतं आहे, प्रगल्भ होतं आहे आणि अपग्रेड होतं आहे। या ठिकाणी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून एक अतिथी म्हणून तुम्हाला बोलवलं आहे आपल्याच घरी, जेव्हा आपल्या या सगळे आपलं घर येते ठाण्यामध्ये आणि तुम्हाला असं एक आपलेपणाची भावना म्हणून सर तुम्ही टीव्हीवर दिसतात ते वेगळे, पण आमच्याकडे आले म्हणून सर वेगळी भावना असते। तुम्ही जेव्हा ठाण्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? नाही, ठाण्यात मी प्रमुख पाहुणा म्हणून कधीच जात नाही, कारण ठाणं हे माझं घर आहे आणि माझ्या घरात मी पाहुणा म्हणून कधीच जाणार नाही। बाकीचे जे कलाकार बाहेरून येतात ते आमचे पाहुणे आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान सत्कार करतोच, पण मला खूप आनंद आहे माझ्या घरची माणसं पहिले घरच्यांना जास्त महत्त्व देतात, हे बघून फार बरं वाटतं। कारण हे प्रत्येकाने करावं, आपण घरच्यांना पहिले मान दिलात, पहिले प्रेम घरच्यांना दिलं तर मग बाहेरचाही आपला मान आणि सन्मान करतात। सर, तुमचा छावा चित्रपट आला होता, त्यामध्ये तुम्ही चांगलं काम केलं होतं। प्रथम तुमचं एक अजून एक घाशीराम कोतवालचं एक आहे, काय सांगाल त्याबद्दल? आणि आपल्या ठाण्यामध्ये सगळं कला, क्रीडा, संस्कृती जोपासतात आणि त्याच्यातून तुम्ही वर जातात आणि ज्या आपण जिथून मोठं झालं तिथून मोठं होण्यात लोक आपल्याला सपोर्ट करतात, तेव्हा काय वाटतं आणि त्या याच्याबद्दल काय सांगाल? नाही, खूप आनंद आहे। छावा चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी किंवा लोकप्रियता यासाठी मी त्या परमेश्वराचे आभारच मानेन। आणि आता घाशीराम कोतवाल एक खूप जुनं आणि खूप क्लासिक पॉलिटिकल कल्ट नाटक आहे, ते नाटक करतोय हिंदीमध्येच। संजय मिश्रासारख्या अवलिया नटासोबत काम करण्याची संधी मिळाली, अभिजित पानसे त्याचे दिग्दर्शक आहेत आणि या नवीन आणि खूप उत्तम अशा जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर पडल्यात आणि त्या निभावण्याचा मी प्रयत्न करतोय। त्याकरता देवाची कृपा आणि बाकी माझ्या मायबाप प्रेक्षकांची साथ आहेच। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी। आणि हे होते आपले संतोष जुळेकर आणि हे आपल्या बघू शकतो की ठाण्यामध्ये आमचा जल्लोष सुरू झालेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे साहेब इथे येणार आहेत आणि ही दहीहंडीला जोरदार सुरुवात होणार आहे आणि हा संपूर्ण उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।